सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत ललित रंग हे विद्याताई पेठे लिखित त्यांचं पुस्तक. आज जी कथा आपण सुरू करणार आहोत त्याचं नाव आहे जाऊ बाजारी. मला बाजारात फिरायला फार आवडतं असं मी म्हटल्याबरोबर माझ्या दोघी मैत्रिणी हिला वेड तर लागलं नाही ना अशा तऱ्हेने माझ्याकडे बघायला लागल्या. बाजारात आणि फिरायला? पहिली म्हणाली. दुसरी म्हणते, बाजार ही काय फिरायची जागा आहे? आम्हाला तर कधी एकदा भाजी खरेदी करतो आणि इथून बाहेर पडतो असं होतं, पहिलीने पुन्हा सांगितलं. तर दुसरी म्हणाली, काय ती गर्दी, रेटारेटी, त्यातच रिक्षा मोटारींना चुकवायचं आणि मध्ये मध्ये येणाऱ्या सर्वांना चुकवत बाहेर पडायचं. इथे खरेदीला येताना आपण आट्यापाट्या खेळतोय की काय असं वाटतं. आणि तुला फिरायला आवडतं? अगं, तुम्ही आट्यापाट्या खेळता, पण समोरून माणसं अगदी दोन्ही बाजूनी आली तरी मी चक्क उभी राहते. ती जातात त्यांच्या मार्गाने आणि मग मी शांतपणे बाजूला होते. बघा ना किती मजा वाटते ते. नको ग बाई, तू फिर आपली शांतपणे बाजारात, आम्ही खरेदी करतो आणि जातो घाईघाईने, असं म्हणून दोघी निघून गेल्या. मी निर्वेदपणे बाजारात फिरू लागले. मला बाजारात कधीच एकटं वाटत नाही. तिथं माणसं सारखी बोलत असतात, हाकारत असतात, पुकारत असतात, देवघेव करतात, 4-2 शब्द अधिक उणे बोलतात. पण मला बाजार अगदी त्याच्यामुळे सजीव वाटू लागतो. जणू तो मला बोलावतोय असं वाटतं. ये ये, तुला हवं ते घे, मी सर्व वस्तू मांडून बसलोय तुमच्यासाठी. मग मी उत्साहाने वस्तू बघते, निवडते आणि काही घेते पण. बाजार हाट या शब्दातला बाजार हा फारसी शब्द, हाट संस्कृतमधून आलेला, खूप जुना. अगदी रामायण महाभारत काळापासून याचे दाखले आहेत. अगदी मथुरेचा बाजारसुद्धा त्याच्यासाठी प्रसिद्ध. बाजार, बझार, मार्केट हा इंग्रजी शब्द. मंडई हा खास पुणेरी शब्द बरं का. अशी लोकांनी विविध नावं दिली तरी त्याचं कार्य एकच, लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणं. मी भाजी बाजारात शिरते. तिथले हाकारे, पुकारे, ललकाऱ्या भाज्यांची नावं ऐकून मला बाजार म्हणजे शिस्तबद्ध गोंधळ वाटू लागतो. या बाजारानेच मला माझी ओळख करून दिली. आधी ताई कोणती भाजी देऊ असं ते विचारायचे. त्यानंतर माई, आई होता होता आता लोक विचारतात, आजी कोणती भाजी देऊ? अशा रीतीने माझ्या वयातला फरक या बाजारानेच जाणवून दिला. भाजी बाजारात भाज्यांचे ढीग रचले होते. लांब सडक शेवग्याच्या शेंगा एका बाजूला, त्याच्याजवळच रचून ठेवलेली लांबट तोंडली मध्येच गडगडत होती. लांब लांब फरसबीच्या शेंगा शहाण्या मुलीसारख्या नीट बसल्या होत्या. कोबीचे आणि फ्लॉवरचे गड्डे टवकारून बघत होते. त्यामध्ये हिरव्या मिरच्या म्हणजे शिमला मिरची बरं का, लक्ष वेधून घेत होत्या. थोड्या थोड्या भाज्या माझ्या पिशवीत पडल्यावर मी पुढे सरकले. हिरव्या मिरच्यांचा आणि कोथिंबीर पुदिन्याचा संमिश्र गंध माझ्या नाकांना सुखावून गेला. हिरवीगार कोथिंबीरीची जुडी माझ्या पिशवीत विराजमान झाली. सोबतीला मिरचीही आलीच. बरोबर डुलत डुलत कडीलिंबाची पानं पण आली. पुढे पालेभाज्यांच्या जुड्या हारीने मांडल्या होत्या. पालक, चवळी, माठ, आंबाडी, चुका, चाकवत सगळ्याच मला खुणावत होत्या. सगळ्यांना तर घेणं शक्य नव्हतं. त्या निवडायच्या कधी, चिरायच्या कधी, करायच्या कधी. मग एकच घेतली. बाकीच्यांवर हात फिरवून त्यांची समजूत घातली आणि पुढे सरकले. समोर मटाराच्या शेंगांचा ढीग दिसला. आपण हात लावला तर ढिगाला धक्का बसेल असं वाटलं. पण भाजीवाल्याने पुढच्या ढिगाला धक्का न लावता मागच्या बाजूने शेंगा काढून दिल्या. त्याच्या बाजूला टोपल्यात लाल बुंद रसरशीत टोमॅटोचा ढीग होता.
काकडी, बीट, गाजर इत्यादी बालमंडळी एका गाडीवर एकमेकांशी हितगुज करीत बसली होती. हा सजलेला भाजी बाजार बघून माझं मन अगदी तृप्त झालं. तेवढ्यात छान मंद सुगंध आला. पावलं नकळत फुलबाजाराकडे वळली. फुलबाजार जितका नेत्रांना सुखद तितकाच नाकांनासुद्धा सुगंधाचा आनंद देणारा. फुलवाले फुलांच्या राशीसुद्धा कल्पकतेने म्हणतात अगदी. पिवळ्या धमक झेंडू शेजारी केशरी अबोलीची फुलं, मध्ये निशिगंधाचा पांढरा ढीग, त्यानंतर लाल भडक गुलाब, ज्याचा सुगंध रंध्रारंध्रात भरून घ्यावा असा पांढरा शुभ्र मोगरा. मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळियासी आला, या ज्ञानेश्वरांच्या काव्याची आठवण करून देत होता. पुढे गेले तर डेलिया, ॲस्टर, ऑर्किड यांची फुलं उभं राहून स्वागत करत होती आणि माना डोलवत होती. मला आवडणारे बकुळीचे वळेसर आज दिसत नव्हते. चमेली, जाई, जुईचे गजरे मनमोहून टाकत होते. अशी ही फुलं किती घेतली तरी समाधान होत नाही, म्हणून एखाद दुसरा गजरा घ्यायचा आणि पुढे निघायचं. फळबाजारात समोर दिसणाऱ्या ताज्या रसरशीत फळांनी जिव्हा चाळवली जाते. पैलवान असल्यासारखे बसलेले कलिंगडाचे ढीग पाहून पुढच्या रांगेतील पिवळी पीच, लाल प्लमची मुलं जरा घाबरूनच बसतात. तर चेरीची लाल गोंडस बाळं आपले इवलेसे देठ मिरवत राहतात. मध्येच गोल गरगरीत शक्करियाचा म्हणजे खरबुजाचा ढीग असतो. त्याच्या शेजारी डाळिंब विराजमान झालेलं असतं. मग दिसतात लहान मुलांच्या गालासारखी गुलाबी सफरचंद. ठराविक मोसमात काळे आणि हिरव्या द्राक्षांचे घोस सगळीकडे दिसू लागतात. पण या सर्व फळांना निष्प्रभ करणारा फळांचा राजा येतो एप्रिल मेमध्ये. मग जणू ही सर्व फळे नाहीशीच होतात. सर्वत्र आंब्याचे ढीग दिसू लागतात. कोणाला वाटेल या देशात आंब्याशिवाय फळच पिकत नाही की काय. घरोघरी आंबा जातो. आंब्याच्या पाट्या पण जातात. जेवणात रोज आमरस हवाच हा मुलांचा हट्ट पुरवला जातो. तेव्हा फळबाजारात आंब्याचं अधिराज्य असतं. मंडळी, मी नेहमी इथल्या भाजी बाजारात जाते. मोठ्या मंडईसारख्या बाजारात पण जाते. पण इतकं सुंदर वर्णन त्यांनी केलेलं आहे. मलाही असं होतं खरं की घरी आल्यावरती तो सगळा एवढा मोठा भाज्यांचा ढिगारा मी सतरंजीवरती जेव्हा काढून ठेवते मन अगदी तृप्त होतं. पण विद्याताईंनी काही अफलातूनच लिहिलं आहे हां सगळं. तर आता या फळ आणि भाजी बाजारानंतर दुसरा बाजार कुठचा आहे आणि त्याचं वर्णन ते कसं करतायत ते आपण उद्याच्या भागात बघणार आहोत मित्रांनो. तर तोपर्यंत मी नीलिमा पटवर्धन आपली रजा घेते. उद्या बाजाराचा पुढचा दुसरा भाग आपण वाचणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.